लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा, आज 8व्या हप्त्याचं वितरणाची जे आपण प्रचंड वाट पाहिली, परंतु आज 8व्या हप्त्याचं वितरण झालेलं नाही. तर त्या संदर्भात काही ज्या अपडेट्स आहेत छोट्या मोठ्या, तर त्या मी तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फेब्रुवारीचा 8वा हप्ता या 8व्या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे कोणी जर तुम्हाला 8व्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात झाली आहे अशा प्रकारची अपडेट देत असेल तर ती सध्या तरी लक्षात ठेवा. त्या माहितीवर अजिबात विश्वास ठेवू नका. या 8व्या हप्त्याचं वितरण जर आपण आतापर्यंत जर पाहिलं, आज 24 तारखेला होणं अपेक्षित होतं, खरं तर व्हायला पाहिजे होतं, परंतु बऱ्याचशा ज्या जिल्ह्यांच्या बाबतीत जे आहे स्क्रुटिनी वगैरे आणखी पण चालू असेल, फॉर्मची पडताळणी, याद्या अपडेट वगैरे अशा गोष्टी चालू आहेत. मात्र पैसे मिळालेले आहेत विभागाला म्हणजे लाडकी बहीण या योजनेच्या विभागाला, त्यामुळे अर्थ खात्याकडनं. त्यामुळे वितरण जे आज न उद्या हे पुढच्या 1-2 दिवसामध्ये नक्कीच होईल. त्यामुळे कुणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे. सर्वच लक्षात ठेवा, आपण पण जे आहे 24 तारीख सांगितली होती आणि खरं तर 24 तारीख आज होती आणि आज वितरण झालं नाही. आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे, आपल्या या चॅनलवर कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या बातम्या दिल्या जात नाहीत, ज्या आहे त्याच प्रामाणिकपणे सांगतो आहे. बघा, बऱ्याचशा वृत्तपत्रांना पण आता हे मठामध्ये पण सांगितलं होतं 24 तारखेपासून जे आहे वितरण सुरू होईल. आणि सर्वच याच्यामध्ये महाराष्ट्र टाइम्स जे आहे याच्या त्यानंतर बघा लोकमतमध्ये पण सांगितलं होतं बघा की जे 24 फेब्रुवारी आणि इतर सर्वच जे काही माध्यम आहेत तर त्या सर्व ठिकाणी आपण पण सांगितलं होतं की 24 तारखेला वितरण होईल. आणि सर्वांचे जे काही लक्षात ठेवा गणित जे आहेत तर या 8व्या हप्त्याने जवळपास जे आहे वेगळे ठरलेले आहेत. थोडक्यात सांगायचं तात्पर्य की 8व्या हप्त्याचं वितरण न होण्यामागचे कारण काही सॉलिड कारण आहेत, काही ठोस कारण आहेत, ते आता एकदा समजून घेऊयात. बघा, एक सकाळची न्यूज आहे, तुम्हाला या न्यूजमधून थोडा तुम्हाला अर्थ समजेल या भाषेत सांगतो आहे. बघा, आपण सोप्या पद्धतीने बघा, सकाळी या वृत्तपत्रात आलेले त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण या योजनेसाठी आणखी जे आहे जवळपास एक धक्का बसणारे आणि 40 लाख लाभार्थी जे आहेत या योजनेमुळे जे आहेत अपात्र ठरणार आहेत या योजनेमधली. परंतु ही जी बातमी आहे जरी आत्ताची असेल, आजची असेल, परंतु या बातमीचा संदर्भ मागच्या 1 ते 2 महिन्यापासून चालू आहे. बघा, 2 महिने, मिनिमम 2 महिने. आणि मी या अगोदर पण तुम्हाला ही बातमी सर्वात अगोदर यापूर्वी पण दिली होती. म्हणजे आता सध्या तुम्हाला तुर्तास जर समजा असं आलं की समजा 40 लाख अपात्र होणार, तर तुम्हाला घाबरून जाण्याची किंवा गोंधळून जाण्याची अजिबात गरज नाही. पण यामध्ये एक गोष्ट तथ्य आहे की पडताळणी मात्र लक्षात ठेवा. पडताळणी, तर या पडताळणीमुळे जे आहे, या पडताळणीची कठोरता, या पडताळणीमुळे जे काही विलंब लागत आहे, हालाकी विलंब कशाला लागेल, यादी अपडेट करा. कारण पडताळणीमधून जी यादी अपडेट होणार आहे तर त्या यादीला अपडेट करायला जो काही असं नाही होणार ना की एका जिल्ह्याची यादी अपडेट झाली आणि लगेचच जे आहे पैसे मिळायला सुरुवात झाली. सर्व जिल्ह्यांचं जे आहे याद्यांचं जे अपडेट करावं लागतं, त्यानंतर जे आहे वितरण सुरुवात होतं. कारण की वितरण सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू होतं. सर्व जेवढे बी तुम्हाला पूर्वी ज्या बँकेमध्ये पैसे आले त्या बँकेमध्ये किंवा पोस्ट बँकमध्ये जे येतात, बरेचसे लोक मला विचारत होतात की पोस्ट बँकमध्ये पैसे येतात का, तर पोस्ट बँकमध्ये पण पैसे येतात, काही काळजी करायची गरज नाही. पण तुर्तास लक्षात ठेवा की 40 लाख लाभार्थी जे आहेत या फेब्रुवारीच्या टप्प्यामध्ये बाहेर पडणार वगैरे वगैरे. तर अशा गोष्टी अजिबात तुम्ही सध्या याच्याबद्दल चिंता करायची गरज नाही. हे मी तुम्हाला जे आहे ते सांगालो, कारण असं काही घडणार नाही, एवढं मोठं ड्रास्टिकल चेंजेस येणार नाही. आणि ही जी बातमी आहे ही बातमी मागच्या 2 महिन्यापासून जे आहे आपण पाहत आहोत. असो, एक महत्त्वाची गोष्ट बघा, आता तुम्हाला सांगतो आहे की हा जो 8वा हप्ता आहे, 8वा हप्ता, तर या हप्त्याच्या बाबतीत आपल्याकडे किती दिवस राहिलेले आहेत, तर पूर्ण दिवसच. फेब्रुवारीचा महिना जर बनल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे 28 दिवसाचा फेब्रुवारीचा महिना आहे हा, बरोबर. आज तारीख 24 आहे. 24 तारीख तर आता आपल्या याच्यातनं कटले इतिहासातनं. आता पुढे बघा, आपल्याकडे 25 तारीख राहिली, त्यानंतर आपल्याकडे 26 तारीख राहिली, त्यानंतर आपल्याकडे 27 तारीख राहिली आणि त्यानंतर राहिली 28 तारीख. आता व्यवस्थित समजून घ्या किती तारीख राहिली आपल्याकडे. बघा, आपल्याकडे 25, 26, 27 आणि 28 अशा एकूण आपल्याकडे तारीख राहिल्यात, त्या समजून घ्या. त्या म्हणजे बघा की एकूण किती तारीख राहिल्या आपल्याकडे, बघा किती तारीख राहिल्यात, तर त्याचं उत्तर साधं सिंपल आहे. तर आपल्याकडे राहिल्यात तारीख, त्या म्हणजे किती, तर 4 तारीख राहिल्यात. बघा आता किती, 4 तारीख म्हणजे 25, 26, 27, 28. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो आहे, जर समजा उद्या वितरण चालू झालं, कारण वितरण कधी पण होणार याच्यामध्ये असं नाही बरं का की वितरण आणखी लांबणीवर पडणार आहे, काही काळजी करायची गरज नाही. त्यामुळेच मी तुम्हाला या चॅनलला स्वतंत्र माहिती सांगतो आहे. बघा, वितरण लांबणीवर पडणार असं नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा 25, 26, 27, 28 किती दिवस आहेत, 4 दिवस आहेत. आता या 4 दिवसामध्ये जर का लक्षात ठेवा DBTचं बटन एकदा जर दाबलं तर या 4 दिवसामध्ये वितरण होऊ शकतं. आतापर्यंत 4 दिवसामध्ये वितरण झालेलं आहे, ते पण फार मोठ्या संख्येची लाभार्थ्यांची संख्या असताना पण. आणि आता तर काही हेच नाही, पण टेन्शन घ्यायची गरजच नाही. त्यामुळे कुठल्याही उद्या जर झालं सुरुवात तर मी तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट देईल, काही काळजी करू नका. मग मॉर्निंगला असो कुठे पण वितरण सुरू झालं की तुम्हाला लगेचच अपडेट देण्यात येईल, याबद्दल तुम्हाला काही चिंता नसायला पाहिजे. राहिला मुद्दा की
26 तारीख, 27 तारीख, 28 तारीख यापैकी कोणत्याही तारखेला म्हणजे उद्या किंवा परवा, आता 26 तारखेला तर सुट्टी आलेली आहे, पण सुट्टी असली म्हणजे याचा अर्थ असा नाही की वितरण होणार नाही, वितरण होऊ शकतं. त्यामुळे कोणीही काळजी करू नका. पैसे अर्थ विभागाकडनं लाडकी बहीण योजनेचा चेक गेलेला आहे. अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी स्वतः चेकवर सही केलेली आहे, त्यांनी स्वतः सांगितलेली माहिती. त्यामुळे कोणीही काळजी करू नका. 8व्या हप्त्याचं वितरण पुढील या उरलेल्या म्हणजे उद्या होऊ शकतं किंवा परवा होऊ शकतं, परंतु या फेब्रुवारीच्या तुम्हाला आता शक्यतो बघा ना 28 दिवसाचा महिना आहे, त्यामुळे कमी दिवस राहिले, त्यामुळे शक्यता खूप दाट शक्यता आहे की लवकरात लवकर उद्या हे वितरण होऊ शकेल असं आत्ता तरी तुर्तास तरी वाटतं आहे. बघूयात आपण उद्या जर झालं वितरण तर खूपच चांगलं, कारण की पुढचे 4 दिवस जे आहेत म्हणजे 25, 26, 27, 28 या 4 दिवसामध्ये संपूर्ण लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये पैसे जातात हे आपल्याला माहीत आहे. तुर्तास तुमचा फॉर्म जर का, आता खूप महत्त्वाचं बोलतो आहे, तुमचा फॉर्म जर फेब्रुवारी महिन्यामध्ये मंजूर झाला असेल, या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये, आणि तुम्हाला असं वाटत असेल की आता 25-24 तारखेला तर झालं नाही, 25 तारखेला जर वितरण झालं तर कधीचा फॉर्म आमचा मंजूर पाहिजे होता, तर यावेळेस सरकारने ज्या ऑक्टोबरच्या ज्या काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्या आणखी पण फॉर्मला पैसे आले नाहीत ना, काहींना आले, तर त्यांना देण्याचा सरकारचा यावेळेसचा जो आहे प्रयत्न असू शकतो बरं का. त्यामुळे त्या लाडक्या बहिणींच्या फॉर्मचं संपूर्ण याद्या अपडेट करण्यासाठी पण कदाचित वेळ लागत असेल, हे लक्षात ठेवा. हे कोणी सांगणार नाही तुम्हाला, हे एकदम महत्त्वाचं उदाहरण सांगतो आहे. बरेचशा ऑक्टोबरच्या बहिणींचे आणखीही जे काही याद्या जे आहेत अपडेट झालेल्या नाही, त्या याद्या अपडेट करून तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता येईल. त्यानंतर बघा, हे झालं लाडक्या बहिणीचा फेब्रुवारीचा जे काही हप्ता आहे, त्याच्यामध्ये ऑक्टोबरचा हप्ता जो आहे ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांच्या याद्या अपडेट होतील, बरोबर. हे झाल्या कुणाच्या, ज्या ऑक्टोबरच्या आणखी कुणाला एकही पैसा आला नाही त्या लाडक्या बहिणींचा. त्यानंतर बघा, ज्या लाडक्या बहिणी PM किसान, ज्या लाडक्या बहिणी PM किसानचा लाभ घेतात, तर अशा लाडक्या बहिणींना सरकार जे आहे 500 रुपये देऊ शकतं. तर त्यासाठी पण याद्यांचे अपडेट कशा पद्धतीने द्यायचं, काय करायचं, कसं वितरण होणार, यांना किती रुपये यांच्या डीबीटीला जाणार, 1500 रुपये द्यायचे का 500 रुपये द्यायची शक्यता आहे. 500 रुपये देणं PM किसानच्या लाभार्थ्यांना, म्हणजे त्यांना लाभापासून वंचित ठेवण्याची तरी मला तरी नाही वाटत सध्या तरी काय मानसिकता दिसते आहे सरकारची. त्यामुळे हे जे संपूर्ण जे काही ताळमेळ जुळून घ्यायचे आहेत अपडेट यादीला, खास करून फेब्रुवारीची यादीला, मला तर वाटतं आहे हेच त्याच्या मागचं कारण असावं. आपण वाट पाहत आहोत की आज यायलाच पाहिजे, कुठल्या हालतीत यायलाच पाहिजे, पण हेच ते कारण असू शकतात की हे खूप मोठा जे आहे त्याच्यामध्ये फेरबदल होणार आहे आणि त्या फेरबदलानुसार याद्या अपडेट करायच्या आहेत. कदाचित त्यामुळे जे आहे आपल्याला एवढा विलंब लागला आहे. अदरवाईज 28 तारखेचा महिना आहे आणि 28 दिवसाच्या महिन्यामध्ये पटकन लवकर जे आहे एरवीप्रमाणे जे काही आत्ताच्या जे काही हप्त्यांचं वितरण झालं त्याप्रमाणे अगोदर पण झालं असतं, परंतु यावेळेस जे आहे वितरण होणं अपेक्षित होतं, पण दूर किंवा पुढे जाण्यामागचं कारण फक्त अशा गोष्टी असू शकतात. ऑक्टोबरच्या लाभार्थ्यांना या प्रभावामध्ये आणणं, कारण की ते लाभार्थी बरेचसे लाभार्थ्यांचे फॉर्म आत्ता फेब्रुवारीमध्ये जे आहे मंजूर झालेले आहेत. आणि खास करून लक्षात ठेवा 28 तारखेला, सॉरी आज 25 तारीख आहे, हे बोलणं तुम्हाला मी विसरलो बघा बोलता 25 तारीख, आता आज 24 तारीख आहे, उद्या 25 तारीख असणार. तर फेब्रुवारीमध्ये जर समजा तुमचा फॉर्म मंजूर झाला तर कोणत्या तारखेपर्यंत मंजूर झाल्याच्यानंतर तुम्हाला पैसे मिळू शकतात, तर त्याचं उत्तर येईल बघा 10 दिवस अगोदर घेणं लागणार आपल्याला. म्हणजे 15 फेब्रुवारीच्या दरम्यान तुमचा फॉर्म जर मंजूर झालेला असेल आणि DBT पण झालेली असेल तर तुम्हाला याच फेब्रुवारीमध्ये याच महिन्यात 8व्या टप्प्याचे पैसे मिळतील. तुर्तास या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबेल. लक्षात ठेवा, तुम्हाला काही सॉलिड कारणं जी आहेत ते पण सांगावलं मी. यादी अपडेट होणं हेही एक महत्त्वाचं कारण आहे. PM किसानच्या लाभार्थ्यांची रिॲडजस्टमेंट करून त्यांना 500 रुपये जर द्यायचं ठरलं तर त्या संदर्भात परत नवीन यादी तयार करणं, यामुळे पण जे 8व्या हप्त्याला वितरणाला थोडंसं उशीर होत आहे. मात्र तुम्हाला पुढच्या 1-2 दिवसामध्ये नक्कीच वितरण होईल, कदाचित उद्या पण होऊ शकतं. आपण पाहूयात, उद्या झालं तर मी तुम्हाला पटकन अपडेट देईन. काहीही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली मला विचारा, नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.